मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला क्या बात है हसू जरी वाटा मंदी कना वाकला गडीभर तू थांब गड्या क्या बात है ऐक त्याची धापूर लई अवघड हाय गड्या उमगाया बापुर उमगाया बापुर क्या बात लई अवघड हाय गड्या उमगाया बापुर उमगाया बापुर तुकोबा राय म्हणतात बाप करी जोडी लेकरांचे ओढी बाप करी जोडी लेकरांचे ओढी आपली करवंडी वाळवोणी एकाएकी केला निराशेचा धनी क्या बात एकाएकी केला निराशेचा धनी कडीये वागवूनी भार खांदी कडीये वागवूनी भार खांदी. आणि इंद्रजित भालेराव हे कवी ते म्हणतात शेतामध्ये माझी खोप वाह हिला बोराट्याची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खाई मिरची भाकर क्या बात क्या बात गाडी उसाची पाचट जगा निळाया साखर काढी उसाची पाचट जगा निळाया साखर काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप आम्ही कष्टाचंच खातो आम्ही कष्टाचंच खातो तरी जग करी हाप हाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रातंदिन काम धंदा त्याच्या भाळी लिहिलेला रातंदिन काम धंदा बाप फोडी तो लाकड माय पेटविते चुल्हा बाप फोडी तो लाकड माय पेटविते चुल्हा पिठामधल्या घामाची काय चव सांगू तुला पिठामधल्या घामाची काय चव सांगू तुला. आणि इंद्रजित भालेरावची दुसरीच कविता आणि तुझ्यासाठी खास सांगतो काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता आला दोस्त गावाकड काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता तिथं मातीत मातीत लोळतात माणसं त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता चल माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. आणि श्रीकृष्ण ओबाळे म्हणजे माझीच बापाची कविता तुम्हाला सांगतो. आता ओबाळे कवी ओबाळे काय म्हणतात ते बघू आपण. ओबाळे नाही ओबाळे ओबाळे हे पॉज करा जे वडील आहेत आज आमची भेट झाली म्हणून आठवण आली आम्ही शेतात आलो पाऊस आलाय आणि आम्ही कविता म्हणला तो म्हणतोय. त्याच्या वडिलाचा 5 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता आणि ते मृत अवस्था झालते जवळपास. सगळ्या डॉक्टरनी सांगितलं हे गेले. पुंडलिक राय काय असतो की ज्याने पंढरीचा पांडुरंग उभा केला भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवळी तसंच हा भक्त पुंडलिक आहे ज्याच्या आत्मबळावर विश्वासावर
गेलेला बाप पुन्हा आलेला मी ह्या डोळ्याने बघितलेला आहे. तर हा मित्र आहे, त्याच्यासाठी बाप ही मी स्वतः लिहिलेली कविता म्हणून दाखवतो. बघा कविता अशी तुझ्यासाठी, तू जे काही बापासाठी केलंस. बाप कोण असतो? छाया असतो सावली, छाया असतो राया असतो, बाप घराचा पाया असतो. लक्षात घ्या. क्या बात. छाया असतो राया असतो, बाप घराचा पाया असतो, आन असतो मान असतो, बाप घराची शान असतो, बाप घराची शान असतो, कीव असतो नीव असतो, बाप घराचा जीव असतो, बाप घराचा जीव असतो. खरंच बाप हळवा असतो, खरंच बाप हळवा असतो, बाप घराचा तळवा असतो, बाप घराचा तळवा असतो, तळवा असतो. वा 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 वा, खूप छान, अप्रतिम कवी. अतिशय जबरदस्त अशी कविता श्रीकृष्णबाई म्हणजे माझ्या मित्राने म्हणलेली आहे. माझं यांच्या कवितेतून माझं एकच म्हणणं आहे की खरंच जगात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला कधी एकदा गेल्यावर भेटणार नाही ती म्हणजे आपले आई आणि वडील असतात. कृपया करून सर्वजण ज्याला कोणी आईवडील असतील त्यांनी मनोभावी त्यांची सेवा करा. त्याच्या इतकं पुण्य जगात दुसरं कोणतंच नाही आहे. आपल्या आईवडिलांना खुश ठेवा, त्यांची सेवा करा. धन्यवाद. धन्यवाद.